तर मित्रांनो, कसे आहात? बरेच असाल तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर व्हिडिओची सुरुवात माझ्या घरापासून करतो. हे आहे माझं घर आणि हे आहे माझं छोटासा रूम. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझे गाव. तर चला दाखवतो तुम्हाला माझे गाव. आमची शाळा, जी प्राथमिक शाळा घोड, पाटीलपाडा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. आणि ही शाळा कधी बनलेली आहे? 2008 मध्ये. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही बघा, जी शाळा आहे इथं मी 1ली ते 4थी पर्यंत शिकलेला आहे. इथं माझं शिक्षण झालेलं आहे. हे बघा जीप शाळा, इथं माझं बालपण गेलेलं आहे. जेव्हा इथे येतो ना तेव्हा खूप साऱ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. तुम्ही पण अशा मराठी शाळेमध्ये शिकलात का? पाठी बघता स्वयंपाकगृह, 5 स्टार हॉटेलमध्ये पण असं डाळ भात भेटत नाही, तसं इकडे एक स्वयंपाकगृहामध्ये भेटायचं आहे. कडा लहानपणी जे जेवण इथं भेटायचं ते अजूनपर्यंत कुठंच भेटत नाही. जी डाळ भाताची चव असते ना भाई, ती जीप शाळे व्यतिरिक्त कुठेच भेटणार नाही तुम्हाला. आणि हे बघा, आजूबाजूला माझे छोटी छोटी घरं आहेत, कौलारू घरं. माझे पण कौलारूच घर आहे. हे बघा, आता तुम्हाला दाखवतो दवाखाना, जो पशुवैद्यकीय दवाखाना आहे. इकडे गुराढोरांचा उपचार केला जातो. चला, दवाखाना झाला. आता थोडासा माझा पाडा दाखवतो, घोलगावचा पाडा. हे बघा, आणि माणसं कशी साधी भोळी असतात आमच्या गावची, जी मनानं चांगली साधी भोळी. एक खरं सांगू का मित्रांनो, ब्लॉग बनवताना खूप लाज येते. हा, तुम्ही बोलता बिंदास ब्लॉग बनवायचे, काय नाही लाज येते भाई. आणि सर्वात आकर्षित करणारे जे ठिकाण आहे ते म्हणजे आमचे गावदेव मंदिर. तुम्हाला दाखवतो कसं आहे ते आमचे गावदेव मंदिर. हे जे मित्रांनो गावदेव मंदिर आहे, हे मंदिर विचार करा बरं किती वर्ष झाली असतील ह्याला. इथं बघा तारीख पण दिलेली आहे. हे बघा, तर 20/12/99, म्हणजे अंदाजे 35-36 वर्ष झाली असतील या मंदिराला, ह्याला. हा, आतमध्ये देव आहे ते दाखवतो तुम्हाला. हे बघा आमचे देव मित्रांनो, हे आमचे आहेत वाघोबा देव. हे बघा, हे आमचे पवित्र स्थान आहे गावातलं. आणि एक महत्वाची गोष्ट, इथे ना 24 तास थंडी हवा चालूच असते. हा, थंडी उन्हाळ्यात सुद्धा. जर इथं मन मोकळं करायचं असतं ना, तेव्हा इथे येतो गावदेव मंदिरात. आणि हे बघा आमच्या गावातले छोटे छोटे रस्ते. आयुष्य जगण्याची मजा जी गावात येते, स्वतःच्या गावात जी मजा येते ती कुठेच येत नाही भाई. खरं सांगू का मित्रांनो, जेव्हापासून मी काम सोडले, माझे जॉब सोडून आलाय मी, आधी मी विरार शहरात काम करायचं मी रिसॉर्ट मध्ये. तर रिसॉर्ट मधनं 3 वर्ष काम करून मी जेव्हा गावी आला, तेव्हा नंतर विचार केला की स्वतःचं काहीतरी करू. तर ब्लॉगिंग सुरू केली आहे. तर आता हळूहळू माणसं पण लांब व्हायला लागलीत. कशाला लांब व्हायला लागलीत माहिती नाही. जेव्हा जॉब करायचा तेव्हा थोडी जे नातेवाईक मध्ये थोडीफार इज्जत भेटायची, ती पण आता कमी झाली भाई. पैसा महत्वाचा आहे, पण काय करणार आता, गरीब माणसं. येणार रे रुद्रा, हाय कर, हाय कर. तर आपण आता मित्रांनो हायवे वरनं जाणार आहे हळूहळू चालत. माझ्यासोबत रुद्रा पण आलेला आहे. रुद्रा बघ ना, इकडे बघ, हात कर, हात कर ना. आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो सूर्या नदी. आणि एका पुलावरनं दाखवणार आहे, तेव्हा तुम्हाला मस्त भारी नजारा बघायला भेटणार. हे बा पाठीमागे ही बघा, पाठीमागे जी आपली सूर्या नदी आहे, तिथे आधी बंधाऱ्याचे पाणी साठवलेलं होतं. तर आता बंधाऱ्याचे पाणी सोडलेलं आहे, त्याच्यामुळे पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे. आधी जो नजारा होता ना मित्रांनो, तो खूप छान होता. आता पण नजारा छानच आहे, पण तेव्हा आता थोडं तुम्हाला पाणी कमी बघायला भेटणार. चला दाखवतो तुम्हाला थोडासा नजारा. हा बघा मित्रांनो, आमची सूर्या नदी ही बघा. आणि मी एका पुलावरनं हे शूट करतोय. उन्हाळ्याच्या सुट्टीत इथे आंघोळ करायला लय मजा येते. हे बघा किती मोठी आहे ना सूर्या नदी आमची. ही जागा जी आहे ना पुलावर, हे मन मोकळं करायची जागा आहे. इथं मन मोकळं करायला खूप भारी वाटतं. जेव्हा पण मन आपलं खराब राहिलं, कधी भांडण झाला घरच्यांसोबत, आई बाबा सोबत कधी भांडण झालं, असंच नुसतं आई बाबांनी शिव्या दिल्या, तर या ठिकाणी येतो आम्ही.
मन शांत करायला. इथं थंडी थंडी हवा येते. आजूबाजूला ज्या हायवेने गाड्या जातात त्या बघून आपलं थोडंफार जे मन विचलित असते ते चांगलं होऊन जाते. आपला रुद्र माझ्यासोबत आलेला तो. रुद्र इकडे बघ. रुद्र बोल की. रुद्र कसा लाजतोय. रुद्र आता कुठे जाऊ आपण फिरायला? कुठे जायचं? तिकडे याला ह्या तर सांगतो नदीत सांगते जायचे. नदीत सांगते जायचं. एवढ्या लांब कसं जाऊ? चला मित्रांनो, मी नदी तर दाखवली, आता तुम्हाला दाखवतो काय थोडस तुमचा टाइमपास करतो. काय टाइमपास करू? हे बघा, मी रुद्राच्या घरी आलेला आहे मित्रांनो. हे बघा, चहा प्यायला. रुद्राने मला चहा प्यायला बोलवलंय. आता मी पण चहा पितो गरम गरम. हा बघा, माझे व्हिडिओ चेक करायला लागला ब्लॉग. हे बघा कसा बघतोय. युट्यूब चॅनलचं सांगते नाव सांग. व्हिडिओ बघायला लागलाय. तर मित्रांनो, बघितलं आमच्या गावची कशी साधी भोळी माणसं असतात. मी आताच्या घरी आलता रुद्रासोबत. तो आलता घरी, तर त्याला मी शोधत शोधत गेलता. तर चहा बनवलेला होता आणि चहा पियायला बसवलं मला. बघितलं तसं मी चहा पिला कसा तो. आणि आता जाऊया आपण घरी. मी माझं गाव थोडक्यात दाखवलं तुम्हाला ना कसं होतं ते. मित्रांनो, लहानपणीची आठवण करून दिली. असे लहानपणी आम्ही पण टायर घेऊन जायचे. जा 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 जा. एक नंबर. असा चाललाय आपला छोटा पॅकेट. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय जवाहर, जय महाराष्ट्र.